या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। नगरपालिकेची सार्वजनिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 3 चे अधिकृत उमेदवार संजयजी कोळी, रणजिताताई चाकोते, स्वातीताई बडगू, मी स्वतः राजू पाटील या प्रभागाच्या निवडणुकीच्या भव्य दिव्य अशा पदयात्रेचा अंतिम टप्प्यामध्ये आम्ही आलेलो आहोत। आम्ही गेल्या 8 ते 10 दिवस झालं घरोघरी माता भगिनींच्या मतदारांच्या दारापर्यंत जाऊन आम्ही केलेल्या विकासाच्या कामाच्या संदर्भात ज्यावेळेस बोलून दाखवलं, त्यावेळेस त्यांनी आमचे मतदार, आमच्या पद्मशाही समाज असतील, लिंगायत समाज असतील, सर्व बहुभाषिक समाज त्या ठिकाणी तुम्ही येण्याची काही गरज नाही, भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आम्ही आहोत, तुमचं काम अतिशय चांगलं आहे। विशेष म्हणजे लाडक्या बहिणीने भरभरून आम्हाला आशीर्वाद दिला, आम्हाला नक्की खात्री वाटते आम्ही विकासाच्या मुद्द्यावर जाऊन आम्ही मतं मागतोय आणि 100% मला खात्री आहे या चारही उमेदवारांना हे भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे। प्रभाग क्रमांक 3 या ठिकाणी स्वर्गवासी लिंगराजजीवल्या आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वात एक चांगलं विकासाचे कामं आणि चांगल्या पद्धतीचं विकासाचं जाळं या भागामध्ये पसरवलं गेलं। गेले 4 वर्ष झालं महानगरपालिकेवर प्रशासक आहे, तरी सुद्धा आमदार विजयकुमार देशमुख साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक चांगल्या पद्धतीचा विकास या भागातून झालेला आहे। मला खात्री वाटते की आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीर उभे राहून या माता भगिनींनी भरघोस मताने आम्हाला निवडून देतील असं मी आशा बाळगतो आणि मला नक्की खात्री पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की भरभरून मतं घालून आमचे चारही उमेदवार या प्रभाग क्रमांक 3 मधून भरघोस मतांनी निवडून येतील आणि हा भारतीय जनता पार्टीचा प्रभाग 100% बालेकिल्ला हे भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून पुन्हा एकदा आम्ही घोषित निष्ठावान
आमचे चारही उमेदवार संजय कोळी, राजकुमार पाटील, नंदनाताई ठाकूर, स्वामीताई बडगू यांच्या प्रचारामध्ये भव्य रॅली आपल्या इथून धायनाळकर हॉटेलपासून सुरुवात होते. भारतीय जनता पार्टीने 102 उमेदवार कमळाच्या चिन्हावर देऊन विजयाची सुरुवात प्रभाग 3 पासून केलेली आहे आणि मला नक्की खात्री आहे लोकांचा पाठिंबा, केलेली विकासाची कामं, केंद्र शासन आणि राज्य शासन आणि शिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना दिलेला आधार माननीय पालकमंत्री यांनी शहरामध्ये केलेला विकासाची गंगा आणि इथले आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलेली कामं या आधारावरती शिवाय आधीचे नगरसेवक यांनी केलेल्या कामाच्या पोचपावती म्हणून हे चारही उमेदवार या 3 नंबर प्रभागातून कमळाच्या चिन्हावर बहुमताने निवडून येतील असा मला विश्वास आहे. प्रभाग क्रमांक 3 मधून आजची ही जी पदयात्रा आहे ती केवळ प्रचाराची यात्रा नसून भविष्याची यात्रा आहे आणि विकासाची यात्रा आहे. आज तुम्ही इथे बघता असंख्य जनता इथं आमच्या पाठीशी उभी आहे. हे असंख्य जनतेने आम्हाला बळ दिलेलं आहे. ही जनताच आमची ताकद आहे आणि आमचे बळ आहे. त्या ताकदीवरच आम्ही यंदाची ही निवडणूक लढवित आहोत आणि आम्हाला विश्वास आहे आमच्या प्रभागातील सगळेच मतदार आम्हाला भरभरून विजय देतील आणि त्यांचा जो आमच्यावर दाखवलेला विश्वास आहे तो विश्वास आम्ही कायम ठेवण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या भागातून आम्ही त्या पदयात्रेमध्ये सामील होण्यासाठी निघालेलो आहे. गेल्या 8 दिवसापासून प्रभाग क्रमांक 3 मधले सर्व नागरिक उत्सुक आहेत. येणाऱ्या 15 तारखेला कमळासमोर 4 बटन दाबून प्रचंड मताने या 4 उमेदवारांना आम्हाला विजय करण्यासाठी त्यांच्या आशीर्वादाने आजची पदयात्रा निघाली. महासभा पदयात्रा आपण सगळेजण आज बघणार आहोत. ही पोच पावती आहे आमच्या विजयाची. जे काल आपले आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी यांनी सुद्धा आपल्या शहराला, आपल्या विकासाला भरघोस असे आश्वासन आणि त्याची पूर्तता करणार याच्यामध्ये काही दुय्यम नाहीये. ही विराट रॅली हे आपल्या विजयाची पोच पावती आहे.